हॅलो डिअर स्टुडंट, मी ओमिनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला, ज्याचे नाव आहे मॅथ्स विथ ओके, जिथे आपण शिकत असतो मॅथ्स विथ इझी ट्रिक्स. मॅथ्स सोबतच फिजिक्स, केमिस्ट्री, बायो शिकण्यासाठी आजच जॉईन करा आमच्या टेलिग्राम ग्रुपला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या या टॉपिकला, ज्याचे नाव आहे साइन अँड कोसाइन ऑफ कंपाऊंड अँगल्स. साइन अँड कोसाइन ऑफ कंपाऊंड अँगल्स. ऍक्च्युली कंपाऊंड अँगल म्हणजे काय असते? कंपाऊंड अँगल्स म्हणजे अँगल इन द फॉर्म ऑफ a प्लस बी, a मायनस बी अँड सो ऑन. यांना काय म्हणतात? कंपाऊंड अँगल्स म्हणतात. आपण आज साइन अँड कोसाइन फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स बघणार आहोत. बघा, सर्वात आधी तर हे लक्षात ठेवायचं, साइन फंक्शनचं नेचर हे फ्रेंडली असतं. साइन फंक्शनचं नेचर कसं असतं? फ्रेंडली. आणि कॉस फंक्शनचं नेचर हे थोडंसं रागीट असतं. कसं असतं कॉस फंक्शनचं नेचर? रागीट. म्हणजे आपण कॉस फंक्शनला सांगतो काही तर तो करतो काही, बरोबर. चला, इथे साइन फंक्शन बघा, साइन ऑफ a प्लस बी दिलेला आहे. काय दिलेला आहे? साइन ऑफ a प्लस बी. म्हणजे अँगल कसा आहे? प्लस आहे, a प्लस बी. त्यावेळेस तो आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये देतो प्लस. काय देतो? प्लस. साइनला आपण प्लस दिला की तो आपल्याला काय देतो? प्लस. आणि साइन फंक्शनचं नेचर हे फ्रेंडली असल्यामुळे साइनला जेव्हा आपण अँगल a देतो त्यावेळेस तो b अँगल कॉस सोबत शेअर करतो. ज्यावेळेस आपण साइनला a अँगल देतो त्यावेळेस तो b अँगल कॉस सोबत शेअर करतो. ज्यावेळेस आपण कॉसला a अँगल देतो त्यावेळेस जो राहिलेला b अँगल असतो तो साइन स्वतः घेतो. म्हणजे बघा, साइन a प्लस b चा फॉर्म्युला काय झाला मग? साइन a इंटू कॉस b प्लस कॉस a इंटू साइन b. काय झाला साइन a प्लस b चा फॉर्म्युला? साइन a इंटू कॉस b प्लस कॉस a इंटू साइन b. त्याच प्रकारे साइन a मायनस b. साइन a मायनस b मध्ये काय होणार? ज्यावेळेस आपण साइनला निगेटिव्ह फंक्शन देऊ, निगेटिव्ह अँगल देऊ a मायनस b, त्यावेळेस तो आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय देतो? निगेटिव्ह देतो, म्हणजे मायनस देतो. सेम इथे पण साइनला जेव्हा आपण अँगल a देतो तो शेअर करतो अँगल b ला कॉस सोबत, आणि जेव्हा आपण अँगल a कॉसला देतो तेव्हा तो राहिलेला b अँगल स्वतः घेतो. म्हणजे साइन फंक्शन कसं आहे? फ्रेंडली नेचर आहे साइन फंक्शनचं. म्हणजे साइन a मायनस b काय होणार? साइन a इंटू कॉस b मायनस कॉस a इंटू साइन b. हे झालं आपला साइन a प्लस b आणि साइन a मायनस b चे फॉर्म्युले. याच प्रकारे कॉस a प्लस b चा फॉर्म्युला कसा होईल? कॉस a प्लस b चा फॉर्म्युला बघा, इथे आपला कॉस फंक्शन कसा असतो? थोडासा रागीट आहे कॉस फंक्शन. कसा आहे? रागीट. म्हणजे आपण त्याला जे सांगतो त्याचा तो अपोजिट करतो. इथे आपण कॉस मध्ये पॉझिटिव्ह अँगल दिला, पॉझिटिव्ह a प्लस b दिला, तेव्हा तो फॉर्म्युल्यामध्ये काय देत आहे? मायनस a, म्हणजे मायनस साइन देत आहे. काय देत आहे? मायनस साइन. आणि ज्यावेळेस आपण कॉसला a अँगल देऊ त्यावेळेस जो राहिलेला b अँगल आहे तो पण तो काय म्हणतो? कॉसलाच द्यायचा. ज्यावेळेस आपण a अँगल साइनला देणार तर तिथे कॉस अँगल नाही घेणार. मग इथे काय ना? साइन a इंटू साइन b. म्हणजे कॉस a प्लस b काय झाला? कॉस a इंटू कॉस b मायनस साइन a इंटू साइन b. म्हणजे कॉसला आपण जेव्हा a प्लस b देणार तेव्हा तो फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय देणार? मायनस. आणि कॉसला जेव्हा आपण a मायनस b देणार तेव्हा तो फॉर्म्युल्यामध्ये काय देणार? प्लस. बाकी ॲज इट इज कॉस a मायनस b काय झाला मग? कॉस a इंटू कॉस b प्लस साइन a इंटू साइन b. त्यानंतर बघा, आता इथे झाला आपला कॉस a प्लस b आणि कॉस a मायनस b चा फॉर्म्युला. आता आपल्याला बघायचा आहे टॅन a प्लस b चा. हा आपण डिराइव्ह पण करू शकतो. बघा, टॅन a प्लस b काय होणार? टॅन a प्लस b ला आपण लिहू शकतो साइन a प्लस b अपॉन कॉस a प्लस b. काय लिहिलं आपण टॅन a प्लस b ला? साइन a प्लस b अपॉन कॉस a प्लस b. आता इथे फॉर्म्युले अप्लाय करायचे साइन a प्लस b आणि कॉस a प्लस b चे. काय येणार? साइन a इंटू कॉस b प्लस साइनला प्लस दिलं की तो पण काय देतो? प्लस कॉस a इंटू साइन b. कॉस a इंटू साइन b अपॉन कॉस a प्लस b काय होणार? कॉस a इंटू कॉस b मायनस साइन a इंटू साइन b. इथपर्यंत लक्षात आलं? आता बघा, याला आपण प्रत्येक टर्मला डिवाइड करू. कॉस a इंटू कॉस b. कॉस a इंटू कॉस b ने प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. काय नाम मग? कॉस b कॅन्सल, साइन a अपॉन कॉस b, कॉस a टॅन a प्लस
अपॉन कॉस ए इंटू कॉस बी. कॉस ए कॅन्सल, साइन बी अपॉन कॉस बी म्हणजेच टॅन बी अपॉन कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. इथे कॉस ए इंटू कॉस बी डिवाइड बाय कॉस ए इंटू कॉस बी 1 मायनस साइन ए इंटू साइन बी अपॉन कॉस ए इंटू कॉस बी. साइन ए अपॉन कॉस ए टॅन ए इंटू साइन बी अपॉन कॉस बी टॅन बी. हा आला आपला टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला. काय आला मग? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आता बघा, जसा टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला काढला त्याच प्रकारे आपण टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला काढू शकतो. टॅन ए मायनस बी मध्ये काय होणार? साइन इंटरचेंज होणार. जेव्हा इथे प्लस आहे तिथे मायनस होणार, जिथे मायनस आहे तिथे प्लस होणार. बघा, इथपर्यंत आपण फॉर्म्युले बघले. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी आणि टॅन ए प्लस बी चा. यावर बेस काही एक्झाम्पल्स बघू आपण. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आपल्याला याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. साइन ऑफ 15 डिग्री. साइन 15 डिग्रीला कसं लिहू शकतो आपण? साइन ऑफ 45 डिग्री मायनस 30 डिग्री. साइन 45 मायनस 30. आता आपल्याला साइन 45 आणि 30 ची व्हॅल्यू माहिती आहे. मग इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा? साइन ए मायनस साइन बी. 45 ला ए म्हणायचं आणि 30 ला बी म्हणायचं. साइन ए मायनस साइन बी. काय आहे फॉर्म्युला? साइन ए म्हणजे 45 इंटू कॉस बी म्हणजे 30 मायनस असला तर मायनस, परत कॉस ए इंटू साइन बी. बरोबर. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. साइन 45 किती होतो? 1 अपॉन रूट 2 इंटू कॉस 30 किती असतो? रूट 3 अपॉन 2 मायनस कॉस 45 किती असतो? 1 अपॉन रूट 2 इंटू साइन 30 किती असतो? साइन 30 हा 1 अपॉन 2 इज इक्वल्स टू काय ना, मग बेस सेम येत आहे. 2 इंटू रूट 2 हा काय ना, रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2 म्हणजे आपला साइन 15 डिग्री किती आला? रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. बरोबर. याच प्रकारे आपण cos 75 काढू शकतो. कसा काढणार? cos ऑफ 75 म्हणजे 45 प्लस 30. 75 म्हणजे 45 प्लस 30. आता इथे cos a प्लस b चा फॉर्म्युला लावायचा. काय ना, cos a इंटू cos b प्लस असला तर मायनस, cos मध्ये प्लस असला तर मायनस, साइन ए इंटू साइन बी. ठीक आहे. आता बघा, cos 45 किती असतो? 1 अपॉन रूट 2. cos 45 किती असतो? 1 अपॉन रूट 2. cos 30 किती असतो? रूट 3 अपॉन 2 मायनस साइन 45 किती असतो? 1 अपॉन रूट 2 अँड साइन 30 किती असतो? 1 अपॉन 2 इज इक्वल्स टू हे पण काय येणार मग? रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. कशाची व्हॅल्यू आली? cos ऑफ 75 डिग्री. काय आली व्हॅल्यू? रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, tan 105 डिग्री. tan 105 डिग्री म्हणजे किती होतो? याला आपण ऍडिशन मध्ये लिहू शकतो. tan ऑफ 60 प्लस 45 लिहू शकतो असा. tan 105 डिग्रीला आपण लिहू शकतो tan ऑफ 60 प्लस 45. आता इथे फॉर्म्युला आपल्याकडे tan a प्लस b चा काय येणार? हा आहे a आणि हा आहे b. सपोज काय येणार? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan ऑफ 60 प्लस tan 45 अपॉन 1 मायनस tan 60 इंटू tan 45. याच्यावरून बघा, याला आपण आता कसं लिहू शकतो? tan 60 किती असतो आपल्याकडे? रूट 3 प्लस tan 45
1 अपॉन 1 मायनस tan 60 रूट 3 इंटू tan 45 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं मग रूट 3 प्लस 1 अपॉन 1 मायनस रूट 3 हा काय आला आपला tan ऑफ 105 डिग्री काय आला tan ऑफ 105 डिग्री रूट 3 मायनस प्लस 1 अपॉन 1 मायनस रूट 3. तर बघा इथपर्यंत समजलंय सर्वांना. माझे असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आजच बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.